1 महिन्यापासून नाटकाची प्रॅक्टिस सुरू होती. शेवटी ते नाटक आज आहे. शानू तशीच लेट झालेली होती कारण ती दुपारी खूप झोपली होती. तर तिच्या काकूने आणि मी मिळून तिला फटाफट रेडी केलं. 40 ते 50 मुलं ह्या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले आहे आणि ते सर्व आमच्या एरियामध्येच राहतात. रात्रीचे रोज 3-4 असे त्यांच्या प्रॅक्टिसला वाजत होते. आज ते नाटक आहे. माझ्या मुलीची नथ कुठे पडली ते दिसतच नव्हती. खूप शोधली. शेवटी नवीन घेऊन आली. मी आता विहारामध्ये चालली बाकीच्या कलाकारांना भेटायला. ही आहे आचल. हा सार्थक आहे. त्याने अच्युतचं कॅरेक्टर प्ले केलेलं आहे. ही सर्व ते कलाकार आहे नाटकामध्ये सहभागी झालेले. कोणी रमाई बनलं, कोणी भीमाई बनलं, कोणी सावित्रीबाई फुले बनलं, ज्योतिबा फुले बनलं, असं गाडगे महाराज सर्वांचे वेगळे वेगळे कॅरेक्टर होते. हा आमच्या नाटकामधला सर्वात हुशार मुलगा आहे. नाटकाची सुरुवात हा करतो तर एंड पण हाच करतो. ही माझी देराणी आहे जी भीमाईचा रोल प्ले करत आहे. हे दोघं जण माझे पुतणे लागतात. हे सर्वजण कोणी ना कोणी नातेवाईक लागते. मी सिद्धनाथ महाराज आहो आणि 500 महाराज. हो काय तू? आम्ही अच्युत बनलेले आहे. हो काय? चला. बापरे, सगळ्यात मेन कॅरेक्टर आमचं. काय बनले मग तुम्ही? ब्राह्मण बनले. सोराली विचारायला काय शौर्य तू काय बनला? बापरे, इंग्रज. अशी मस्त सर्वजण नाटकाची तयारी करत आहे. पाठीमागून आवाज उंदराला की शानूची नथ सापडली. दिव्याने ती नथ घातली. परत मी सर्वांना भेट दिली आणि त्यांचं सर्वांचं नाटक सुरू झालं. हे नाटक बघण्यासाठी माझी बेस्टी म्हणजे अंजली पण आलेली होती. प्रिन्सू पण आलेली होती. प्रिन्सूसोबत खूप मस्त्या केल्या. मग नाटक सुरू झालं. या नाटकामध्ये आधी अतिशूद्र कोण होते, ते कसे बनले हे दाखवलेलं आहे. हे पेशवे आहे. हम छत्रपति संभाजी राजे की कसम खाते हैं कि हमने गुनाह नहीं किया. रानी, विस्तार से बताओ आपके संग क्या हुआ? 10 मिनिटाचं नाटक झाल्याच्या नंतर माझ्या मुलीचा डान्स होता. आधी आपल्यावर किती अत्याचार केलेले आहे हे सर्व दाखवलेलं आहे नाटकामध्ये. नंतर अतिशूद्र यांची एंट्री झाली. खूप इंटरेस्टिंग होतं. मालिक तू कुछ पानी दे दो मालिक. तू ही कुछ. अरे तुम्हारी मती मारी गई है क्या? तुमका पता नहीं ये तालाब हमारे पुरखन का है. एक बूंद पानी तुमका नहीं मिली है यहाँ से. हम जानी थे मालिक, हम जानी थे कि हम अभागा अछू. हम कैसे छू सकी थे यूं. हे शूद्र पिक्चरमधलं टाकलेलं आहे थोडंसं. जे पाणी देत नव्हते, पाणी प्यायला देत नव्हते. प्रत्येक 10 मिनिटाने 15 मिनिटाने असा 2-2 मिनिटाचा आमच्या कोरिओग्राफरने त्या नाटकामध्ये डान्स टाकला होता. माझा शौर्य त्याने इंग्रजचं कॅरेक्टर प्ले केलेलं होतं. तो इंग्रज बनला, तो शाहू महाराज बनला. त्याने असे 2 का 3 कॅरेक्टर प्ले केलेले होते. नंतर हे माझा शौर्य इंग्रजाचं कॅरेक्टर प्ले करताना इथे पेशवे आणि 500 महार यांची लढाई दाखवलेली आहे.
नंतर महात्मा ज्योतिबा फुले यांचं लग्न कसं झालं, ते कसे जन्माला आले, सावित्रीबाई त्यांना कशी भेटली, हे सर्व त्यांनी दाखवलेलं आहे. ते कशा शिकल्या, शिकताना त्यांच्यावर अन्याय अत्याचार किती झालेले आहे, हे सर्व त्यांनी या नाटकामध्ये दाखवलेलं आहे. 1, 2 करता करता हळूहळू पटसंख्या वाढायला लागली. पुण्यनगरीच्या या धरणी मध्ये शिक्षा मुहूर्त रोवली हो माझी पाठ. सरकारी मुद्द्यावर घालायचा, मुलगी शाळेत गेली तर तेव्हा धर्म उडायचा. धन्य मानतो हात जोडतो शाहीर सांगा साथीला वंदन करुणी पुन्हा एकदा क्रांती सुरू. आता नाटकामध्ये आपल्या बाबासाहेब यांचा जन्म दाखवलेला आहे. डोळे भर भरून किती किती का पहावं, डोळे भर भरून किती किती का पहावं. तुम्ही कोटी दलितों का हुआ पल में दूर अंधेरा 14 अप्रैल को. बाबासाहेबांचं लग्न कसं झालं, कुठे झालं, हे सर्व दाखवलेलं आहे. नाटक हे 2.5 तासाचं होतं. मी एवढं रेकॉर्ड नाही करू शकले. रमा, अगं माणसानं आयुष्यभर जरी शिकलं तरी तो विद्येच्या सागरात फक्त गुडघाभर. बाबासाहेब आंबेडकर यांचा मुलगा गंगाधर हा कसा मरण पावला हे पण सांगितलेलं आहे. शौर्य हा शाहू महाराज बनलेला होता. ते बाबासाहेबाला कसे भेटले, का भेटले, हे पण सांगितलेलं आहे. तेच तुमचे खरे राजे आहेत आणि खरा राजा तोच असतो जो आपल्या प्रजेचा उद्धार करतो. आणि मला मंदिरामध्ये दलितांना प्रवेश नव्हता, ते पण दाखवलेलं आहे. परंपरा दिव्य तेजा तूच सकल न्यायदायका. मात नांदण 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 होत मात नांदण. रमाईचा मृत्यू दाखवलेला आहे. आमच्या इकडे इतके रडले. रमाईचा इतका मोठा त्याग दाखवलेला होता. त्यात शेवटी रमाबाई मरण पावली. ते पण खूप छान पद्धतीने मुलांनी दाखवलं. चाललास जीव माझ्यासाठी अर्थावरी खेळ सारा. हा क्षण पाहायला जात नव्हता. खूप रडत होते सर्वजण. कोणी देव नाही तर फक्त आणि फक्त तुम्हीच करू शकता. साहेब, तुमची एकट्याची रमा गेली म्हणून तुम्ही यशवंता, मुकुंदा आणि आपल्या 9 कोटी दलित लेकरांना वाऱ्यावर सोडणार आहात? नाही साहेब, नाही. माझी शपथ आहे तुम्हाला. उठा, दुःखातून मुक्त व्हा आणि आपल्या कोटी कोटी दलित लेकरांच्या उद्धारासाठी कार्य करा. बताओ ना माँ. हम लोग किसी किताब में लिखा होगा. किताब में गलत लिखा होगा तो क्या गलत ही मानेंगे? जिस दिन मैं किताब लिखूंगा सबको बराबर का हक दूंगा. नंतर गाडगे महाराज यांची एंट्री झाली.
सीनच्या वेळेस ते इतके रडले सर्वजण. मला पण इतका रड येत होता, खूपच रडले सर्वजण. आमचे कलाकार पण खूप रडले. क्षणभरासाठी असं वाटलं की आम्ही बाबासाहेबाच्या दुनियेतच गेलो तर.